बाबू इंश्योरेंस करा लो, मिस्टर इंश्योरेंस करा लो, जितना पैसा डालो तुम। नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. श्रोते हो, योगक्षेमम वहाम्यहम हे ब्रीदवाक्य असलेल्या LIC म्हणजेच लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनच्या इन्शुरन्स सल्लागार रोहिणी सुधाकर पवार आज आपल्याकडे आलेल्या आहेत. रोहिणीजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं रेडिओ विश्वासवर. लेडीज म्हणून हा व्यवसाय करत असताना जेव्हा आपण इन्शुरन्स सल्लागार म्हणून एखाद्याकडे जातो तेव्हा तुमचा अनुभव काय? LIC म्हणून जर आपण सल्लागार गेलो तर आपल्याला वाटतं की ते खूप रिस्पेक्टपणे बोलतात, आपल्याशी रिस्पेक्ट देतात लेडीज म्हणून, आणि सहकार्य करतात ते आपल्याशी बोलताना. म्हणजे थोडक्यात तुम्ही इतर गृहिणींना सुद्धा सांगाल की नाही, हा व्यवसाय करायला काही हरकत नाही? हो, प्रत्येक गृहिणीने करावा हा व्यवसाय असं मी सांगते. 8 तासाची नोकरी किंवा इतर काही करण्यापेक्षा हा व्यवसाय चांगला आहे का? हो, नक्कीच. खूपच फायद्याचा पण आहे. फायद्याचं कोणासाठी आहे हो? एजंट म्हणून दोघांसाठी, एजंटला पण आणि समोरच्या LIC जे काढतात त्यांना पण, त्यांचा पण फायदाच होतो ना त्याच्यातून. किती वर्षांपासून तुम्ही हा व्यवसाय करता आहात? 3 वर्ष झाले एजंट होऊन आम्हाला. 3 वर्षामध्ये किती लोकांपर्यंत तुम्ही पोहोचलात? 3 वर्षात आम्ही 200 तरी पॉलिसी काढल्या आतापर्यंत. अच्छा, पण 200 पॉलिसी जेव्हा काढतो आपण त्याच्यामध्ये तर 400 लोकांपर्यंत तर पोहोचवाच लागलं. एक्झॅक्ट मला हेच म्हणायचंय. प्रत्येक व्यक्तीकडनं तर होकार मिळत नाही आपल्याला. पण मग कधी असं निराशा वाटली तुम्हाला की अरे बापरे, आपण इतक्या लोकांकडे गेलो पण आपल्याला काही सहकार्य मिळत नाही किंवा पॉलिसी कोणी काढत नाही, जाऊ दे आता बंद करू? हो, वाटतं भरपूर वेळेस. नातेवाईकांकडे गेलं तर ते म्हणतात काढलेली आहे, आता काही काढायची नाही. कोणाकडे गेलं तरी असं नकार तर भेटतोच. पण तरी सुद्धा तुम्ही आत्ता सांगितलं की अनेक महिलांनी गृहिणींनी हा व्यवसाय केला पाहिजे. हां, केलाच पाहिजे. गृहिणींनंतर बाहेर निघण्याची संधी मिळते ना, त्याच्याने थोडासा अनुभव मिळतो. 3 वर्ष तुम्हाला या व्यवसायासाठी झालेत. 3 वर्ष म्हणजे बरोबर कोरोनाचा पण काळ होता. हो, त्यामध्ये काही वेगळा अनुभव आला तुम्हाला? त्यामध्ये कोरोना असल्यामुळे प्रत्येक व्यक्तीला वाटत होतं की काढायला पाहिजे पॉलिसी, असं. ती वेळच तशी होती ना कोरोनाची, त्याच्यामुळं काढत होते. बऱ्याच व्यक्तींनी काढल्या त्यामुळे. हा जो इन्शुरन्स आयकॉन ऑफ द इयर पुरस्कार तुम्हाला मिळाला, हा पुरस्कार कशा पद्धतीने, काय करावं लागलं त्याच्यासाठी? या पुरस्कारासाठी मला लोकांपर्यंत जाऊन सांगावं लागलं पॉलिसी कशी काढावी, त्यांना समजून सांगावं लागलं याचे फायदे काय असतात. किती पॉलिसी तुम्हाला काढाव्या लागल्या? 15 प्रीमियम बेसवर भेटतात. लागोपाठ 3 वर्ष MDRT झालेली आहे, त्यामुळे आता या वर्षी सुद्धा MDRT होणार आहे मी मार्चपर्यंत. हो, त्यामुळे हा पुरस्कार भेटलेला आहे. असं क्या बात आहे, खूप खूप छान. पण मग ज्यांना LIC पॉलिसी काढायची आहे असे लोक अनेक ऐकतायत हा इंटरव्ह्यू, त्यांना तुम्ही एखादी पॉलिसी सजेस्ट कराल का हो, की ही पॉलिसी घ्यायलाच पाहिजे? आम्ही जास्त करून एवढ्या 200 पॉलिसीमध्ये 150 पॉलिसी जीवन उमंग हा प्लॅन दिला आहे, त्यामुळे तोच प्लॅन घ्यावा असं वाटतं. काय वैशिष्ट्य आहे या प्लॅन? 15 वर्षे तुम्ही, प्रत्येक वर्षी जेवढे 15 वर्षे तुम्ही पैसे भराल तेवढे 15 वर्षानंतर तुम्हाला ते पैसे भेटते. 15 वर्ष पैसे भरून आपल्याला आयुष्यभर ते पैसे मिळणार आहेत, आणि नंतर आपल्या वारसाला बी ते पैसे भेटतील टॅक्स फ्री प्रमाणे. तर मग हे जे श्रोते ऐकतायत त्यांना तुमचा नंबर सांगाल? हो, 9403102543. तर श्रोते हो, या होत्या इन्शुरन्स सल्लागार रोहिणी पवार. त्यांचा नंबर मी पुन्हा एकदा सांगतो. त्यांचा नंबर आहे 9403102543. तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.